चला मग आज रेडीमेड आरीवर्क केलेल्या ब्लाऊजचं कटिंग करूयात आणि तेच ब्लाऊज स्टिच करूया. कारण आजकाल काय झालं आहे, कस्टमरला काय वाटतं माहिती आहे का, की आपण तयार कटिंग म्हणजे तयार आरीवर्कवालं ब्लाऊज घेतलं तर ते जरा जास्त स्वस्त जातं. पण मैत्रिणींनो, कस्टमरला ह्या गोष्टी माहितीच नसतात की ज्या मी पुढं सांगणार आहे तुम्हाला. चला तर मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी घेतलेला आहे बघा एक नवरदेवाच्या आईचं ब्लाऊज आहे की ज्यामध्ये आरीवर्क ऑलरेडी ब्लाऊज पीसवर केलेलं आहे आणि याचं मी करते कटिंग. तर हे पहा, हे स्लीव्ज आहेत आणि स्लीव्ज वेगळे कटिंग करून घेतलेले आहेत आणि सेम जसं आपण आरीवर्कचं ब्लाऊज आपण जसं स्टिच करतो, ज्याचे ऑलरेडी मी व्हिडिओ आपल्या जुने क्रिएशन चॅनलवरती शेअर केलेले आहेत, त्याच पद्धतीने सेंटर वगैरे प्रॉपर काढून मग अशा पद्धतीने वेगवेगळे पार्ट ठेवून ते कट करायचे असतात. तर मग मी हा ब्लाऊज कट केलेला आहे. आता बऱ्याच जणींना काय असं कस्टमरला काय वाटतं, मी तुम्हाला खरं सांगू का, की जेव्हा आपण रेडीमेड आरीवर्कचं ब्लाऊज घेतो तेव्हा ह्या गोष्टीचा विचार करत नाही की ते स्वस्त मिळतं किंवा 5,000च्या साडीवरती आरीवर्कचं ब्लाऊज असतं. तर त्या विचार काय करतात की साडी आणि ब्लाऊज दोन्हीही 5,000 रुपयामध्ये येतं, तर वेगळं आरीवर्कसाठी ब्लाऊज देऊन त्याला एक्स्ट्रा पैसे कशाला खर्च करायचे. पण त्या कस्टमरला हे माहीत नसतं की जेव्हा आपण डिझायनर आरीवर्क जे बनवतो त्याचे बीड्सची किंवा त्याची वर्कची क्वालिटी जी असते ती ह्या आरीवर्कच्या ब्लाऊजपेक्षा 100% मी म्हणेल बेटर असते. पैशांचा विचार जर आपण करतोय, म्हणजे कस्टमरला हे कळत नाही की आपण फक्त आत्ता पैशाचा आणि तात्पुरता विचार करतो, पण हा ब्लाऊज फक्त वन टाईम यूजसाठीच असतो. एकदा वॉश जर केला तर त्याचे मणी खूप खराब होतात आणि काळे पडतात. आणि ऑलरेडी मी इथे ब्लाऊज स्टिच करतानाच माझ्या लक्षात आलं होतं की हे बीड्स जे आहे ते काळे पडायला सुरुवात झाली होती. त्याचं जे आतलं थ्रेड होतं इतकं टाईट नव्हतं, लूज होतं खूप. मला काम करताना लक्षात आल्या त्या सगळ्या गोष्टी. म्हणून मला तुम्हाला इथं सांगायचं आहे की बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत की सगळ्याच टेलर आहेत असं नाही आहे, तर काही आपले कस्टमरसुद्धा आहेत की जे मला जोडले गेलेले आहेत. त्यामुळे मी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणि आपल्या टेलर मैत्रिणींनो, तुम्ही पण मला सांगा की हे खरं आहे का खोटं आहे, की जेव्हा आरीवर्कचं जे रेडीमेड ब्लाऊज आणतात खरंच त्याची क्वालिटी चांगली असते का. माझा तरी अनुभव आहे, मी 2-3 ब्लाऊज आत्तापर्यंत स्टिच केलेले आहेत, तर मला त्याची क्वालिटी इतकी खास नाही वाटली. सो बघा, कस्टमरला मी सांगेल की विचार करा या सगळ्या गोष्टींचा. तर मी हे ब्लाऊज कटिंग करून ठेवलं आणि हे ब्लाऊज मी स्टिच देखील केलं. त्यानंतर माझे क्लासेस होते बरेचसे. क्लासेस झाल्यानंतर संध्याकाळी बघा अजून एक ब्लाऊज होतं जे ब्राईडचं होतं रिसेप्शनचं. तर ते ब्लाऊजसुद्धा मी पूर्णपणे स्टिच केलेलं आहे. ते पण मला दाखवता नाही आलं कारण मी खूप गडबडीत आज हे ब्लाऊज उरकले. कारण प्रत्येक गोष्ट शूट करायची म्हटलं की त्याला पहिला ट्रायपॉड आणा आणि तो अरेंज करा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर नरेंद्र असतील घरामध्ये तर त्यांना पटकन सांगता येतं, अहो कॅमेरा घ्या आणि हे थोडंफार शूट करा. सो ते आल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी मी शूट केलेल्या आहेत. तर हा ब्लाऊज बघा तुम्ही, मी पूर्ण केला आहे. याच्या बॅकसाईडला बॉटमला हँगिंग्स लावायचे होते की जे हाताने मी बनवते, आणि जो बॅकसाईडचा जो आपण नॉट लावतो तो पॅच होता तो अशा पद्धतीने होता, जो मला ब्राईडने फोटो शेअर केला होता. तर मी त्याच्या अकॉर्डिंगली बनवण्याचा इथं प्रयत्न करते. तर मी आरीवर्कमधलं याच्यात काय काय सामान घेतलं आहे, याच्यामध्ये मोती घेतलेले आहेत 2 mm, त्यानंतर गोल्डन बीड्स घेतलेले आहेत 4 mm आणि कट बीड्स घेतलेले आहेत, कट पाईप्स. पण कट पाईप्स नाही आहेत, कट बीड्स आहेत की 1 mm आहेत ते, आणि क्रिस्टल घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज पूर्णपणे रेडी करून घेतलेला आहे. आणि ह्याचं फायनल लुक तुम्ही पाहू शकता. बॉटमला क्रिस्टल लावलेले आहेत ब्लाऊजच्या रंगाचे, आणि कट बीड्स जे घेतलेले आहेत ते गोल्डन रंगाचे आहेत. आणि इथे बघा वरती जो हा पॅच मी बनवलेला आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तर हे असं छान बनवण्याचा मी प्रयत्न केला. आता जेव्हा अशा पद्धतीचे ब्लाऊज असतात ना, तेव्हा आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो. तर आज दिवसभरामध्ये माझे क्लासेस वगैरे सगळे धरून मी फक्त 2च ब्लाऊज पूर्ण केलेले आहेत. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी इथे 2 ॲडजस्टमेंट्स ठेवलेल्या आहेत, हुक्स लावलेले आहे आणि त्याला हाताने आय बनवलेत. आणि हे अशा पद्धतीचं पूर्ण डीप नेक ब्लाऊज होतं. आणि बॅक साईडला जे हुक आयपट्टी होती ती फक्त 2 इंचाची होती.
तर कसं झालं हे ब्लाऊज मला नक्की सांगा. तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी जवळजवळ 1000 रुपये घेतलेली आहे. 500 रुपये एक्स्ट्रा वर्कचे आणि 500 रुपये ब्लाऊजचे स्टिचिंगचे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा असा पद्धतीचा ब्लाऊज कधी बनवला आहे का, किंवा तुम्हाला बनवण्याची इच्छा आहे का, आणि हे कसं केलं आहे हे जर मी दाखवावं असं वाटत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका की ताई बॅक साईडला जे आपण लटकन हँगिंग्स बनवलेले आहेत तर त्याचा व्हिडिओ शेअर कर. तर मी लवकरात लवकर माझ्या स्वतःच्या ब्लाऊजवरती बनवून मी तुमच्याशी शेअर करेल, कारण मला समजलं पाहिजे की तुम्हाला नक्की काय काय गोष्टी बघायला आवडतील किंवा शिकायला आवडतील माझ्याकडनं. तर असे हे हँगिंग्स आणि हा एक ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि ब्लाऊज इतका प्रचंड छान झाला आहे, कस्टमरला सुद्धा खूप आवडला आणि तिला बसलासुद्धा खूप छान. आणि याचे स्लीव्स जे होते ते मी नेटेड ठेवलेले आहेत आणि फ्रंट साईडला आणि बॅक साईडला आपण त्याला सॅटिनचं फॅब्रिक लावलेलं आहे आणि अस्तरसुद्धा लावलेलं आहे आतमध्ये. आणि फ्रंट हा असा काहीसा सिम्पल ठेवला, पंचकोनी गळा घेतला आहे आणि बॅक जो आहे तो पान गळा घेतला आहे आणि बॅकला डिझाईन मी घेतलेला आहे. जर घागरा असता तर याचं डिझाईन मी फ्रंटला घेतलं असतं, पण ही साडी आहे त्यामुळे याचं डिझाईन मी बॅकला घेतलेलं आहे. आणि हे हँगिंग्स अशा पद्धतीने, यामध्ये मी कट पाईप्स वापरलेले आहेत ज्याला सल्ली आपण म्हणतो. आणि ह्यामध्ये गोल्डन 2 mm बीड्स वापरलेत, क्रिस्टल वापरलेले आहेत. असं बऱ्याच गोष्टी इथे वापरलेल्या आहेत ज्या आरीवर्कमध्ये आपल्याला कामी येतात. तर हे मी रात्री खूप उशीरपर्यंत केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हा ब्लाऊजसुद्धा पूर्ण तयार झालेला आहे. आणि त्यानंतर हा सुद्धा एक ब्लाऊज जो मी काल कट केलेला आहे त्यालासुद्धा हुकलूक लावून मावशींनी मला आणून दिलेला आहे. सो हा सुद्धा ब्लाऊज बघा कसा तयार झाला आहे. यालासुद्धा हँगिंग्स ऑलरेडी होते ते मी स्टिच केलेत. लटकनसुद्धा होते, त्या लटकनसुद्धा बनवून घेतलेले आहेत. आता ह्या ब्लाऊजची शिलाई 4 टक्स जरी असेल तरी मी शिलाई जी आहे 500 रुपये घेतलेली आहे. 4 टक्स असल्यामुळे प्रिन्सेस कट असता तर 700 रुपये घेतली असते. आणि हा कस्टमरचा मापाचा ब्लाऊज आहे मोरपंखी कलरचा. तर असे हे 2 सासू आणि सुनेचा ब्लाऊज होता की हे ब्लाऊज मला श्रीरामपूरवरून आलेले आहेत, लक्षात ठेवा. माझ्याकडे यांनी बाकीचे ब्लाऊज दुसरीकडे शिवले, पण हे बेसिक जे ब्लाऊज होते हे ब्लाऊज एक ब्लाऊज त्यांना माझ्याकडे ट्राय करायचा होता. श्रीरामपूरचं कस्टमर आहे आणि श्रीरामपूरच्या कस्टमरकडनं हे मला ब्लाऊज आलेले आहेत. सो हे दोन्ही ब्लाऊज पूर्ण झाले आणि कस्टमरला हे ब्लाऊज गेलेले आहेत. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मला दुसऱ्या दिवशी बरेच पेपर पॅटर्न टाकायचे होते. तर तुम्ही घराची अवस्था बघताय, पेपर पॅटर्न जेव्हा टाकायचे असतात म्हणजे डेलीच असतात पेपर पॅटर्नच्या ह्या, पण काही वेळेस काय होतं सेट काढून ठेवलेले नसतात. जर सेट काढून ठेवलेले नसतील तर असे प्रॉपर पद्धतीने मी सेट काढून ठेवते आणि त्यानंतर नरेंद्र ते पॅकिंग वगैरे करायला मला मदत करतात. तर इथे पाहू शकता वेगवेगळे सेट आणि चिट्स वगैरे मी बनवून ठेवलेल्या आहेत. आणि आता माझं सुरू आहे पॅकिंग करताना खूप लक्ष ठेवावं लागतं आणि मी स्वतः चेक करून पेपर पॅटर्न पॅक करते. जसं की हे जे पाऊच आहे हे पाऊचमध्ये आपलं सिंगल 28 ते 40चा सेट जर बुकिंग असेल तर तो पाऊचमध्ये जातो, किंवा 32, 36, 40चा हाफ सेट असेल तर तो यामध्ये जातो. आणि मोठा सेट असेल तर त्यासाठी आपण बॉक्स पॅकिंग देतो, कारण मोठा सेट जो असतो त्याला वजन पण जास्त असतं आणि त्याची अमाऊंट पण जास्त असते. आणि आपल्याला याला शिपिंगचे चार्जेस जेव्हा बॉक्स पॅकिंग करतो तेव्हा शिपिंगचे चार्जेस खूप जास्त जातात, कारण वजनावरती शिपिंग चार्जेस ठरतात. तर इथे सुद्धा मोठं पार्सल होतं, 3 पार्सलचं एकाच वेळेस म्हणजे 3 सेटचं एकाच वेळेस बुकिंग होतं. असे प्रत्येकाचे 2-2 सेट होते जे बॉक्स पॅकिंग मी करते. तर आज देखील बरेच पार्सल आम्ही रात्री 11:30पर्यंत पॅक केले. नरेंद्र मदतीला असतील तर पॅकिंग करणं मला सोपं जातं. तर बॉक्सचे जे जवळजवळ 2-2, 3-3 सेट होते तर ते 4 पार्सल होते. आणि त्यानंतर हे साधे शॉर्ट हाफ आणि फुल सेट जे होते सिंगल ते 6-7 पार्सल होते. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी पोस्टमॅन काकाही येतात आणि मग मला थोडंसं अवघड जातं सकाळी जर का खूप घाई होते. त्यामुळे आदल्या दिवशी करून ठेवलं. नरेंद्र ऑफिसला गेले तरीसुद्धा मला ते माझं काम त्यांच्यासह पोस्टात पार्सल जर दिले तर त्यांचे ते घेऊन जातात. सो हे एक होतं पार्सल ज्याच्यामध्ये आपले सध्या आम्ही ज्युपिटर कात्रीसुद्धा सेलिंगला ठेवलेली आहे. त्याची प्राईस आहे 400 रुपये फ्री शिपिंग. तर ते सुद्धा पार्सल रोजच्या रोज जात आहेत, तो पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच. तर असा होता माझा आजचा दिवस. तर कालच्या दिवसभरामध्ये मी हे 2 ब्लाऊज केले होते. आज दिवसभर मी क्लासेस आणि पेपर पॅटर्नवरतीच काम केलं आणि संध्याकाळी हे जवळजवळ 12-15 पार्सल माझे आज चाललेले आहेत पोस्टा थ्रू. आणि आत्ता मला आलेला आहे एक कॉल आणि आता हा कॉलवर बोलता मी हा आजचा व्लॉग इथेच थांबवते. अजून मला स्वयंपाक करायचा आहे आणि जेवण करायचं आहे. आजचा दिवस असा होता. सो कसा वाटला व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब देखील करा आणि
बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझा जेव्हा पण व्हिडिओ ऑनलाईन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर तुम्ही बघताल माझा ब्लॉग. चला मग भेटूया पुढच्या छानशा ब्लॉग सोबत. बाय.